समूह मनाने विचार त्या अनुसार कृती सुरू केली की चित्रात बदल होऊ शकतो। हा बदल किती वेगाने कसा होतो याची एक सत्यकथा साऱ्यांनी अभ्यासायला हवी। लातूर हे मराठवाड्यातील एक जिल्ह्याचे ठिकाण आहे। या गावातून कोणतीही नदी वाहत नाही, गावाजवळ धरण नाही। 15-16 साली जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा या गावाला रेल्वे टँकर्सनी पाणी पुरवावे लागले होते। गावातील काही मंडळी एकत्र आली। या प्रदेशात उन्हाळ्यात 43-44 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान पोचते। त्याचा त्रास साऱ्यांना होतो। त्यांनी या समस्येवर गंभीरपणे विचार करायला सुरुवात केली। या संदर्भात आपल्याला काय करणे शक्य आहे हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला। झाडे लावून जगविण्याने समस्येची तीव्रता कमी करता येईल हे त्यांच्या लक्षात आले। सुमारे 70 नागरिकांच्या टीमने झाडे लावणे जगविण्याच्या कामाला सुरुवात करायची असे ठरवले। निर्णय घेणे सोपे असते, तो अंमलात आणण्यात अनेक अडचणी असतात। वृक्षसंगोपनाचा निर्णय घेतल्यानंतर टीमचे सदस्य गेले 1480 दिवस एकही दिवसाचा खंड न पाडता वृक्ष लावण्या जगविण्याचे काम करीत आहेत। या कामासाठी ते रोज सकाळी 3 तास वेळ देतात। रोपे लावतात, झाडांना पाणी पुरवतात, झाड जगविण्यासाठी जे काही करायला हवे ते सारे करतात। ज्या मोकळ्या पड जागा होत्या त्या जागी त्याने झाडे लावण्याची सुरुवात केली। वृक्षव्रत घेतल्यानंतरच्या काळात त्यांनी लातूरमध्ये 78,000 झाडे लावून जगविली आहेत। हे करताना कोणत्याही सरकारी योजनेतून त्यांनी पैसे घेतले नाहीत, त्यांची कंपनी वा ट्रस्ट नाही। वृक्षजागरूक माणसांची ही टीम दर महिन्याला पदरचे 2000 रुपये या कामासाठी खर्च करते। झाडांना जगविण्यासाठी वेळ देते। नागरिकांना वृक्ष महात्म्य समजावून सांगायचे आणि त्यांच्या सहकार्याने झाडे लावणे जपण्याचे त्यांचे काम चालू आहे। संकल्प केल्यानंतर तो अंमलात आणणे जमायला हवे। 60-70 माणसे एकत्र येऊन केवढे मोठे आव्हान पेलू शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे। आपल्या गावातून असे काम का होत नाही? एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाडे लागल्याने यंदा लातूरचे तापमान 41 डिग्री सेंटीग्रेडच्या वर गेले नाही। हे असे काम सर्वत्र व्हायला हवे आहे। हे करण्यासाठी माणसांना प्रेरित करता यायला हवे। माणसांना शहाणे करणे, त्यांना कामाची प्रेरणा देण्यासाठी नेमके काय करायला हवे या संदर्भात आपल्याला एखादा अभिनव वेगळा उपाय सुचत असेल तर तो कळवावा ही विनंती आहे। धन्यवाद। गगन घटा गहरा गगन